सकाळ सकाळी गाडीला चावी मारून आपण निघालो एंगेजमेंटची रील काढायला. कृष्णाला म्हटलं चल एक काम आहे तर जाऊ 5 मिनिटात जाऊन येऊ. तर भाऊला माहित नव्हतं की 5 मिनिटाचं काम नाही, ते खूप 5-6 तासाचं काम आहे ना. भाऊ एकदम आनंदाने आपल्यासोबत येत होता. रस्त्यात आठवलं की गाडीत पेट्रोलच नाही, त्याच्या पहिले आपण पेट्रोल टाकून घेऊ. तुमच्या भावाने गाडीमध्ये आज 100चं पेट्रोल टाकले, आता डायरेक्ट दिवसभर फिरणार आहे. आमच्या गाडीसारखी सेम नंबर प्लेट असलेली गाडी आम्हाला समोर दिसते आणि त्यात आपण पोहोचतो जगजिदाच्या घरी. त्याला आवाज देतो की चल दादा भाऊ आपल्याला जायचंय पटकन. तर बघतो काय भाऊचं अजून आंघोळ पण झाली नव्हती, पारशी तो फिरत होता. मग काय त्याचं आवरून झालं म्हणून तो वाट बघत होता की माझं बी कधी लग्न होईल असा विचार करत होता. पण भाऊ तुझं यावर्षी फिक्स आहे. फायनली आपण अर्जुन भाऊचा व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलो आणि त्याला एंट्रीचा व्हिडिओ काढायचा होता. त्याला त्याची डिमांड होती की घरापासून त्याचा व्हिडिओ पाहिजे की आपण बुके वगैरे घेऊन गाडीत बसतोय. त्याच्यामुळे काय गाडीत बसण्याचा सीन घेतला आणि भाऊ बघू शकता किती खुश आहे. गाडीत बसण्याचा सीन घेताना गाडीत बसला. त्याच्यानंतर एक जण कोणतरी बाकी त्याच्यासाठी आपण थांबलेलो. त्याच्यानंतर मला कळलं की मग खूपच बारीक झालेलो आहे आणि हा भाऊ बघा निस्ता फोनचा शो ऑफ करत असतो एनी टाइम. त्याला वाटतं हा खूप सुंदर दिसतोय पण हा माकडासारखा दिसतो, आता याला कोण सांगणार. त्याच्यानंतर कृष्णाला कळून गेलं की मी त्याला 5 मिनिटं सांगून ओझरला घेऊन चाललोय, तरी भाऊ बघू शकता किती खुश आहे. आता आपल्याला जायचं होतं ओझरला आणि भाऊ गाडी चालवत होता. तर फायनली आपण ओझरला पोहोचलो आहे आणि आता आपण यांचा एंट्रीचा व्हिडिओ वगैरे घेत आहे आणि भाऊ इथं रेडी पण झालेला आहे. चला आता भाऊचा थोडा फोटो वगैरे काढू. कॅमेरामॅन त्याला इन्स्ट्रक्शन देत होते की कसा वगैरे वॉक करायचा, व्हिडिओ वगैरे काढायचा. आणि भाऊ बघा इथं सुद्धा फोनचा शो ऑफ करतोय. त्या ठिकाणी भाऊचं बघा कसा वॉक वगैरे, हा चष्मा विष्मा घालून एकदम मजेदार. त्याच्यानंतर नवरी पण आली होती, त्यांचाही फोटो वगैरे काढत होतं ते. मलाही व्हिडिओज काढायचे होते आणि भाऊचा आनंद बघा. भाऊला बघून असं वाटलं की कट्टप्पा आलाय का काय. जसं आपण ब्लॉग काढत होतो तसे भाऊ पण ब्लॉग काढत होते. मग काय ब्राह्मणाने बघून मला माईक खाली ठेवून घेतला. मग काय मी पण माझ्या रीलसाठी सिनेमॅटिक शॉट वगैरे घेत होतो. माझं इंस्टाग्रामला पेज पण आहे सिनेमॅटिक सीबी, तुम्ही त्याला फॉलोही करू शकतात. आणि भाऊ बघा किती मेहनत करतोय. त्यानंतर थोडेफार व्हिडिओज वगैरे काढले, यांना दाखवत होतं की मी कशा प्रकारचे रील बनवतो. भाऊ पण शॉक होता. नवरदेव घरचंच असल्यामुळे मला त्याच्यासोबत फिरावं लागत होतं. त्याच्यानंतर थोडंफार डिस्कशन झालं की काय करायला पाहिजे, काय क्रिएटिव्ह करता येईल. तिथं हा कृष्णा माकड बोर झालेला होता आणि तो माझ्याकडे बघून हसत होता निसता. काय माहिती त्याला काय झालं होतं. मग काय आपल्या भावाचा थोडा मेकअप वगैरे चालू केला आणि उन्हाळा असल्यामुळे असा देशी जुगाड इथं संकल्प कट्टप्पा मामाने केलेला आणि भाऊ पण एकदम मजेदार होता. आणि इथं बघा कृष्णा नेहमी ब्लॉगर्स काढून राहिला. इथं भाऊ आणि वहिनी रेडी झालेले आहे. आम्ही पण डिस्कशन करतच होतो की कशी एंट्री घ्यायची, कशा प्रकारे व्हिडिओ वगैरे काढायचे. तेवढ्यात भाऊची एंट्री पण झालेली आहे. एकदम खतरनाक आणि धमाकेदार एंट्री त्यांची झाली होती. मग काय मग मी पण त्यांची थोड्याफार क्लिपा घेतल्या आणि व्हिडिओज वगैरे काढत होतो. इकडून तिकडून थोडेसे अँगल वगैरे घेत होतो. मग काय भाऊने वहिनींना अंगठी वगैरे घातली, धमाकेदार सेलिब्रेशन केलं. मग भाऊने वहिनींना खूप सारे गिफ्ट पण दिले. वहिनींनी भाऊला एक गिफ्ट दिलं होतं, भाऊकडून काय ते ओपन होत नव्हतं. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरचा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे, लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या.